दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. आज शुभ अशा दिवशी तुमचं पुण्यफळ उदयाला आलं आहे. म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. तुमच्या पाठीशी श्रीपाद श्रीवल्लभांचा आशीर्वाद सदैव राहणार आहे. आणि म्हणूनच हा 11वा अध्याय तुमच्यासमोर आला आहे. आजच्या दिवशी जो कोणी हा अध्याय ऐकेल, श्रवण करेल, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आजच्या दिवशी हा अध्याय मनोभावे ऐकल्यामुळे तुमच्यावरती श्रीपाद प्रभूंची कृपादृष्टी सदैव राहते. कार्यामधले अडथळे दूर होतात. तसंच कोणतेही काम करताना कोणत्याही प्रकारचे विघ्न येत नाही किंवा ते काम अर्धवट राहत नाही. आजच्या या पावन दिवशी या अध्यायाचे श्रवण केल्याने तुमची जी कुठली इच्छा तुमच्या मनात असेल ती नक्की पूर्ण होईल. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, भक्तिभावाने अगदी मनोभावे हा अध्याय श्रवण करायचं आहे. आणि हो, जर का तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर व्हिडिओला आत्ता लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जय जयकार करा. विश्वास ठेवा, यामुळे तुमच्यासाठी बंद नशिबाचे दारसुद्धा उघडले जातील. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत अध्याय 11वा. नमस्कार. श्रीपाद श्रीवल्लभांच्या या 11व्या अध्यायात आपण एका निस्सीम भक्ताच्या कठीण प्रवासाची आणि साक्षात गुरुदेवांच्या कृपेची गाथा पाहणार आहोत. गोदावरी नदीच्या पवित्र काठावर गंगाधर नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो जातीने, विचाराने आणि आचाराने शुद्ध होता. पण नियतीने त्याला दारिद्र्याच्या भयानक खाईत ढकलले होते. त्याच्या झोपडीत धान्याचा कण नव्हता. त्याची पत्नी आणि मुले उपाशी होती. गंगाधराचे हृदय दुःखाने फाटत होते. तो दिवसरात्र देवाचा धावा करत होता. हे पांडुरंगा, हे गुरुदेवा, मी काय करू? मी भिक्षा मागून आणतो, पण तीही पुरत नाही. माझ्या कुटुंबाचे पालनपोषण करणे आता मला कठीण झाले आहे. अखेरीस त्याला एक मार्ग दिसला. साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन. श्रीपाद हे कलियुगातील अवधूत, साक्षात दत्तप्रभूंचे स्वरूप. त्यांच्या दर्शनाने दुःखाचा नाश होतो ही दृढ श्रद्धा मनात ठेवून गंगाधराने एक जीर्ण वस्त्र पांघरले आणि पिठापुराच्या दिशेने अत्यंत कठीण प्रवास सुरू केला. अनेक दिवसांचे अन्नपाणी न घेता तो फक्त गुरुनामाच्या बळावर पिठापूरकडे चालत होता. अखेरीस थकून भागून पण मनात श्रद्धा घेऊन गंगाधर पिठापूरला पोचला. त्याने दुरून श्रीपादांना पाहिले आणि त्याचे डोळे पाण्याने भरले. त्याने धावत जाऊन श्रीपादांच्या चरणांवर लोटांगण घातले. तो शब्दहीन झाला होता. त्याचे दुःख त्याच्या अश्रूंमधून वाहत होते. श्रीपाद श्रीवल्लभ हसले. त्यांचा चेहरा शांती आणि तेजाने भरलेला होता. त्यांनी आपल्या योग सामर्थ्याने गंगाधरची सर्व परिस्थिती, त्याची निष्ठा आणि विशेषतः त्याचे पूर्वजन्म कर्म पाहिले. श्रीपाद म्हणाले, गंगाधरा, उठ, मला सर्व ज्ञात आहे. तू आज हे दारिद्र्य भोगत आहेस कारण मागच्या जन्मी तू एका शेतकऱ्याचा मुलगा होतास. तू श्रीमंत होतास, पण तुला प्रचंड लोभ होता. तुझ्या शेतात काम करणाऱ्या कष्टकरू मजुरांना तू वेळेवर मोबदला दिला नाहीस. त्यांना उपाशी ठेवलेस. त्यांचे तळतळात आज तुझ्या पदरात दारिद्र्य घेऊन आले आहेत. कर्माच्या फळापासून कोणीही सुटत नाही. गंगाधराला धक्का बसला. त्याला आपल्या चुकांचा बोध झाला. तो हात जोडून म्हणाला, गुरुदेवा, मला आता काय करावे हे सांगा. या कर्माच्या बंधनातून सुटण्याचा मार्ग काय? श्रीपाद श्रीवल्लभ अत्यंत प्रेमळवाणीने उपदेश करू लागले. कर्माचे फळ गुरुसेवेने हलके होते. गंगाधरा, तू तुझे नित्य नैमित्तिक कर्म सोडू नकोस. तू परमेश्वराचे नामस्मरण करत राहा. माणसांवर प्रेम कर, गरजूंना मदत कर. या क्षणापासून मी तुला आशीर्वाद देतो. तुझे दारिद्र्य संपले. तीर्थयात्रांनी जेवढे पुण्य मिळते त्याहून अनंतपटीने अधिक पुण्य गुरूंच्या चरणांवर श्रद्धा ठेवल्याने मिळते. तू श्रद्धेने घरी जा आणि गुरूंचे स्मरण करत राहा. श्रीपादांचा आशीर्वाद घेऊन गंगाधर अत्यंत आनंदित झाला. त्याचे सर्व दुःख कुठल्या कुठे पळून गेले होते.
तो आपल्या घरी परतला आणि श्रीपादांनी सांगितलेल्या मार्गाने निष्ठापूर्वक आपले जीवन जगू लागला. आणि मग चमत्कार झाला. काही दिवसांनी गंगाधराला त्याच्या घराच्या शेजारी जमिनीखाली दडलेले धन सापडले. त्याच्यावर अचानक लक्ष्मीची कृपा झाली. तो आता गरीब राहिला नाही. त्याने त्या धनाचा उपयोग कुटुंबासाठी आणि गरजू लोकांसाठी दानधर्मात केला. गंगाधराचे जीवन सुखी झाले. त्याने आयुष्यभर श्रीपाद श्रीवल्लभांचे गुणगान केले आणि इतरांना सांगितले की केवळ गुरुदेवांच्या कृपेनेच कर्मबंध तोडता येतात. या अध्यायाचा अंतिम संदेश हाच आहे, तुमच्या वाईट कर्मांचे फळ तुम्हाला नक्की मिळते, पण जर तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांसारख्या सद्गुरूंच्या चरणी निष्ठा ठेवली तर ते तुमच्या कर्मांची तीव्रता कमी करून तुम्हाला सत्य मार्गावर घेऊन जातात. हा अध्याय ऐकल्याने तुम्हाला दुर्गुणांपासून मुक्ती मिळते, तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात, तुमच्या मनाचे शुद्धीकरण होते, तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा, चांगल्या मनोकामना पूर्ण होत ही श्रीपाद प्रभूंच्या चरणी प्रार्थना. हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येक मनुष्यावर श्रीपादांची कृपादृष्टी राहो. धन्यवाद.